शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घर वापसीचे वारे आता सुरू झाल्याचा दावा करण्यात आलाय। शिवसेनेचे तब्बल 12 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी म्हटलंय। सरोदेंच्या दाव्याची शिवसेनेनं मात्र खिल्ली उडवली आहे। 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार आहे। शिवसेनेच्या अनेक खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता असतानाच असीम सरोदेंनी शिवसेनेचे 12 आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा केलाय। चंद्रपूरमध्ये निर्भय बनो सभेत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असलेल्या आमदारांची यादीच व्यासपीठावर वाचून दाखवली आहे। श्रीनिवास वनगा पालघर, लता सोनवणे चोपडा, महेंद्र दळवी अलिबाग, आमदार प्रकाश सर्वे मागाठाणे, बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर, चिमणराव पाटील एरंडोल, नितीन कुमार तळे बाळापूर, प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य, महेश शिंदे कोरेगाव सातारा, प्रकाश आबिटकर राधानगरी कोल्हापूर हे 12 जण शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यामध्ये परत शरण येण्यासाठी तयार। असीम सरोदेंनी केलेल्या दाव्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं इन्कार केलेला नाही। आमदार घर वापसीसाठी इच्छुक असले तरी उद्धव ठाकरे त्यांना परत घेणार नाहीत असं संजय राऊतांनी सांगून टाकलंय। जे गद्दार गेले ते आमच्यासाठी मेले। आता आम्ही जिंकण्याच्या मार्गावर आहोत आणि त्या गद्दारांशिवाय आम्ही हा पक्ष आता उभा केला गेल्या 1.5-2 वर्षामध्ये। त्याच्यामुळे गद्दारांच्या संदर्भात हे दरवाजे उघडे नाही। शिवसेनेनं असीम सरोदेंच्या दाव्यावर जोरदार पलटवार केलाय। मागच्या काळामध्ये अनेक पोपट असे आले होते, त्यांची किंमत कमी झाल्यामुळे आता हा असीम सरोदे नावाचा नवीन पोपट आता उबाठा गाठायला भेटलेला आहे। मला वाटतं तोच आता पक्षप्रमुखाच्या भूमिकेत आहे। बाकीच्यांनी घरी बसावे असे संकेत कदाचित त्यांनी दिले असावे। असे पोपट पंचीला कोण विचारतो? हे आता हे आपल्या प्रसिद्धीसाठी काही बोलत असतात। शिवसेनेच्या विद्यमान खासदारांपैकी काही जणांची तिकीटं कापली गेल्यास त्याचा विपरीत संदेश शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे असीम सरोदेंचा दावा पूर्णतः खोटा आहे असं म्हणणंही धाडसाचं ठरेल। चंद्रपूरहून अनिल ठाकरेसह लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।